हे हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहिलं पाहिजे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन 65 ची रेसिपी, जी तुम्ही अगदी घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता. तर त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची मी इथे तयारी केली आहे आणि मी ती तुम्हाला दाखवते. चला तर चिकन 65 बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे अर्धा किलो चिकन. हे चिकन मी स्वच्छ धुवून वॉश करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहेत 8 ते 15 लसूण पाकळ्या. त्याच्यानंतर 1 इंच आलं आहे, ज्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. या आहेत मिरच्या, याच्यामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या तिखट आहेत बरं का. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे त्या कमी जास्त करू शकता. एक घेतलेला आहे. हा थोडा कढीपत्ता आहे. हा कढीपत्ता आपल्याला ऍक्च्युली फ्राय जेव्हा आपण करणार आहोत चिकन त्यावेळी लागणार आहे. हा आहे चिकन 65 चा स्पेशल मसाला, जो मी माझ्या माहेरवरून मागवते नेहमी. हे आहे 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर. हा आहे मैदा, 3 मोठे चमचे मैदा मी घेतलेला आहे. चवीपुरतं मीठ आहे आणि हळद आहे. तर मग या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्स करून चिकन आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम मी आता आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांची एकत्रितरित्या पेस्ट बनवून घेते. तर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही पेस्ट तुम्ही थोडंसं पाणी ऍड करून देखील करू शकता, कारण कोरडी करायला गेलं तर ती थोडीशी ओरखड राहते. पण पाणी घातल्यानंतर ती अगदी स्मूथ पेस्ट तयार होते. तर या पद्धतीने तुम्ही पेस्ट बनवून घेऊ शकता आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची. तर ही आता मी याच्यामध्ये ऍड करते. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद थोडीशी, अंड जे आपण 1 घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करावं लागणार आहे. त्यानंतर हा मसाला जाईल, आपला 65 मसाला. कॉर्नफ्लॉवर, जे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं ते कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये ऍड करायचंय. आणि मैदा. तर या सर्व गोष्टी आपण ह्याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत आणि हे पूर्ण सर्व मिश्रण एकत्रित करून चिकन एक कमीत कमी 15 मिनिटे तर जास्तीत जास्त अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे आपल्याला मॅरिनेशनला ठेवायचं आहे. मॅरिनेशनला ठेवताना तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवाल तर म्हणजे थोडं जास्त लवकर मॅरिनेट होतं. चिकन मी मॅरिनेट करून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. मस्तपैकी आता हे मॅरिनेट झालेलं आहे. तर मग आपण चिकन फ्राय करून घेऊयात. चला तर तुम्ही बघू शकता इथे तेल आता आपलं गरम झालेलं आहे बऱ्यापैकी. तर हा जो कढीपत्ता आहे तो मी घेतला होता आणि मी बोलले होते की फ्राय करायच्या वेळी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. तर हा कढीपत्ता आपण तेलामध्ये टाकून द्यायचा. कढीपत्ता तडतडला की मग गॅस मंद आचेवर करून त्याच्यामध्ये आपण हे जे मॅरिनेट केलेले चिकनचे पीसेस आहेत ते आपण सोडून द्यायचे आहेत. चिकन फ्राय होण्यासाठी 5 ते 7 मिनिट लागतात. तर मग आता तुम्ही बघू शकता की मस्त कलर आलेला आहे आणि चिकन देखील फील होतंय की बाबा कुरकुरीत झालेला आहे. तर चिकन आपण बाउलमध्ये काढून घेऊया. चला मंडळी, तयार आहे मस्त कुरकुरीत चिकन 65. ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा ती कशी बनली. आशा करते की ही रेसिपी तुम्हाला सर्वांना आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.